हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा रिझल्ट लागलेला आहे आणि या रिझल्टमध्ये पूर्व परीक्षेमध्ये जे कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत, म्हणजे जे मेनसाठी बसलेले आहेत, त्यांची यादी आयोगाने पब्लिश केलेली आहे. सोबतच कट ऑफ पब्लिश केलेला आहे आणि त्याचसोबत आयोगाने मेन्स परीक्षेची अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन देखील जारी केलेली आहे. त्याच संबंधीचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, खूप दिवसानंतर आणि खूप अडचणींनंतर एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा निकाल आलेला आहे आणि यावेळेस टेलिग्राम असेल किंवा इतर यूट्यूब असेल या प्लॅटफॉर्मवरती जो काही कट ऑफ प्रेडिक्ट करण्यात आला होता तो कट ऑफ आणि आयोगाने ऑफिशियली लावलेला कट ऑफ यामध्ये खूप जास्त डिफरन्स आपल्याला दिसतो. अगदीच 130 प्लस कट ऑफ लागेल राज्यसेवेचा असं काही जण म्हणत होते. पण सध्या तरी मित्रांनो, या 1-1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जे काही कट ऑफ्स लागत आहेत ते अनएक्सपेक्टेड असतात आयोगाचे आणि कुठलेही एक्सपेक्टेड कट ऑफ त्याला टच करू शकत नाही. त्यामुळे जरी आपण कमी मार्क्स असले किंवा जवळपास आपल्याला वाटत असलं की आपण बसू शकतो मेन्सला, तर आपण अभ्यास हा चालूच ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचं कमीत कमी नुकसान होईल. आता बघा, आपण कट ऑफ डिस्कस करूया. बघा, ओपन जनरलचा कट ऑफ जो आहे तो 116 लागलेला आहे आणि ओपन फिमेलचा 111 एवढा लागलेला आहे. SC STचे कट ऑफ तसेच अदर कॅटेगरीजचे कट ऑफ तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. EWचा कट ऑफ 103.5 लागलेला आहे, जो की ॲज एक्सपेक्टेड होता. मित्रांनो, हा कट ऑफ याच्याही खाली गेला असता, पण जागांची संख्या कमी आहे त्यामुळे एवढा कट ऑफ लागलेला आहे. आता आपण वळूया, जे महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजेच नोटिफिकेशन. मुख्य परीक्षेचा अर्ज करण्याच्या तारखा वगैरे काय आहेत, त्यामध्ये काय डिटेल्स आहेत, हे आपण सर्व बघणार आहोत. आता परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये एकूण 9 पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. त्यातले 2 पेपर क्वालिफाईंग असतात आणि 7 पेपर जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच त्याचे मार्क्स जे आहेत ते धरले जातात. मुख्य परीक्षा एकूण 1750 गुणांची असेल आणि मुलाखत जी आहे ती 275 गुणांची. स्क्रीनवर तुम्हाला मुख्य परीक्षेचं वेळापत्रक देखील दिसत असेल. अगदी कमी वेळ आहे मुख्य परीक्षेच्या पेपर्सना, त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर जे वेळापत्रक दिसते आहे त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा. मुख्य परीक्षेसाठी एकूण 139 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि काही महत्त्वाचा पदांचा तपशील मी तुम्हाला खाली देतो आहे. बघा, सहाय्यक राज्यकर आयुक्त 79 पदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 21 पदे, सहाय्यक गट विकास अधिकारी 15 पदे, पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त 4 पदे आणि मंत्रालयीन कक्ष अधिकारी 3 पदे. या नोटिफिकेशनमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याच्या तारखा ज्या आहेत त्या, तर मुख्य परीक्षेकरता ऑनलाईन अर्ज 28 फेब्रुवारी 2026 दुपारी 2 वाजेपासून तर 14 मार्च 2026 या काळात सादर करायचा आहे तुम्हाला. फी भरण्याची अंतिम तारीख द्यायची 14 मार्च आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे अपडेट करून तुम्ही फॉर्म भरून घ्या. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या एकत्रित बेरजेच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तुमची लावली जाईल. सो त्यानुसार तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर मेन्सला घ्यायचा आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून महत्त्वाचे इन्साइट्स मिळाले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.